आणि वर्धा जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये आग लागलेली आहे। अग्निशमन दलाकडून ही आग नियंत्रणात आणलेली आहे आणि इथे जे रुग्ण दाखल होते त्या सगळ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। वर्धा जिल्हा रुग्णालयातल्या इमारतीची ही दृश्य आहेत। इमारतीच्या एका भागाला मोठ्या प्रमाणावर आग लागली। आग जसजशी पसरायला लागली तसतसे इथल्या रुग्णांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन ही आग आटोक्यात आणलेली आहे। मात्र आताही इथल्या रुग्णांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय। वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 3ऱ्या माळ्यावरती अचानक आग लागली आणि आग ही जे बिल्डिंग क्रमांक 2 आहे, ज्या ठिकाणी बाल विभाग होता त्या ठिकाणी आग लागली आहे। सुदैवाने या ठिकाणून रुग्ण हटविण्यात आले, परंतु जी आग आहे ती आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की हा आग नेमकी कशी लागली अजूनपर्यंत समजले नाही। परंतु रुग्णालयात असलेले जे अग्निशामक यंत्र आहेत हे यंत्र निकामी असल्याचंही बोलल्या जात आहे, कारण की रुग्णालयातील जे अग्निशामक होते आणि ज्या ठिकाणी ही आग लागलेली होती त्या ठिकाणचे अग्निशामक बंब हे फक्त त्या ठिकाणी पडलेले होते। त्याचा कुठल्याही प्रकारचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी किंवा अग्निशामक दलांनी वापर केलेला नाहीये, त्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात लागली। याची तत्परता घेत पोलीस दलांनी या ठिकाणी नगरपालिकेचे अग्निशामक दल बोलवलं। एक अग्निशामक दल सध्या आलेला आहे आणि रुग्णालयातील आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु रुग्णालयाच्या सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे, कारण की या ठिकाणी असलेलं जे अग्निशामक बंब आहे, अग्निशामक बंब 3 अग्निशामक बंब ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या ठिकाणी ठेवलेले होते, पण अग्निशामक बंब मध्ये जी गॅस पाहिजे ती गॅस खाली असल्याचे निष्पन्न झालेले आहे, कारण अग्निशामक बंबचा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणचा वापर करण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे आता ही नेमकं रुग्णालयाच्या प्रशासनावरच ही बाब येणार का की नेमकी आग कशाने लागली किंवा या ठिकाणी अग्निशामक बंबचा वापर का केला नाही किंवा अग्निशामक बंब होते तर मग आग एवढ्या मोठ्या प्रमाणात का लागली, या ठिकाणी सुरक्षा लक्ष होते किंवा नाही, या सर्व बाबीकडे नेमकं प्रशासन कसं बघते हेच पाहणं तितकंच महत्वाचं आहे। प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा। जेव्हा आग लागली आम्हाला इथून एक फोन आला। फोन आल्यानंतर लगेच फायर कंट्रोल रूमचे लोक इथे गाडी घेऊन निघाले अग्निशमन दलाचे। त्याच्यानंतर यांनी तोपर्यंत इमारतीमध्ये जे काही लोक होते त्यांना बाहेर काढलं। त्याच्यानंतर आम्ही आग विझवण्यास सुरुवात केली। पहिल्यांदा आग विझवण्यापूर्वी आपल्याला तिथला इलेक्ट्रिक सप्लाय बंद करायला लागतो, तातडीने सप्लाय बंद करण्यात आला आणि नंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आलं। तर आग ही म्हणजे माझं तरी प्राथमिक दृष्ट्या मला असं वाटतं की ती शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग आहे।